नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण तुमचं शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बघणार आहोत की कोणत्या दिवशी तुमची शिफ्ट होती त्यानुसार तुमचे किती पर्सेंटाईल येणार आहेत. पूर्ण डिटेल अनालिसिस मी तुम्हाला दाखवणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. पूर्ण कॅप राऊंड काउन्सिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी मी तुमच्या करून देईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, जेणेकरून सीईटी सेल तर्फे काही इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अटेम्प्ट 1 चे जेवढे पेपर झाले बाळांनो सगळेच्या सगळे आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अपलोड केलेले आहे. ठीक आहे, परत मी अपलोड करणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बघूया आपण शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. कोणत्या शिफ्टमध्ये तुमची शिफ्ट कोणती होती त्यानुसार किती तुमचे मार्क्स पर्सेंटाईल येणार आहेत त्या गोष्टीकडे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट तर पर्सेंटाईलचं लॉजिक तुम्हाला समजलं पाहिजे बाळांनो. ठीक आहे, जर तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल इझी आहे तुमचे पर्सेंटाईल वेगळे येतील बाळांनो, मीडियम आहे तुमचे पर्सेंटाईल वेगळे येतील, डिफिकल्ट आहे तुमचे पर्सेंटाईल वेगळे येतील. ठीक आहे, जरी मार्क सेम आहेत 3 विद्यार्थ्यांना, ठीक आहे, 3 विद्यार्थी आहेत, तिघांना सेम मार्क आहेत, पण त्यांची शिफ्टची डिफिकल्टी लेवल वेगळी होती तर त्यांचे पर्सेंटाईल वेगळे येतील. इझी शिफ्ट मध्ये तुम्हाला जास्त स्कोर करावा लागतो बाळांनो जास्त पर्सेंटाईल साठी. डिफिकल्ट शिफ्ट मध्ये तुम्हाला कमी स्कोर करावा लागतो जास्त पर्सेंटाईल साठी. मीडियम शिफ्ट मध्ये तुम्हाला मीडियम स्कोर करावा लागतो जास्त पर्सेंटाईल साठी. आता डिफिकल्ट शिफ्ट हे कोण डिसाइड करतं? डिफिकल्ट शिफ्ट डिसाइड करतं शिफ्टचा टॉपर. कोण डिसाइड करतं? टॉपर. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, हे एक्सप्लेनेशन गरजेचं आहे बाळांनो, त्यानंतर मी तुमच्या शिफ्टवरती येतो. ठीक आहे, 11 एप्रिलचा शिफ्ट 1चा, त्यानंतर 11 एप्रिल शिफ्ट 2, त्यानंतर 13 एप्रिल शिफ्ट 1, या 3 शिफ्ट आहेत. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये जे टॉपर 10 विद्यार्थी आहेत त्यांनी स्कोर केला अराउंड 170च्या आसपास. याच्यामध्ये टॉपर 10-15 जे विद्यार्थी आहेत त्यांनी स्कोर केला 160च्या आसपास. आणि याच्यामध्ये फक्त 150 स्कोर करू शकले विद्यार्थी, जे पण टॉपचे विद्यार्थी 150 स्कोर करू शकले. मग आता सीईटी सेल काय कन्सिडर करतं की 150 याचा हाय स्कोर आहे समजा, म्हणजे या शिफ्टचा, म्हणजे ही शिफ्ट थोडीशी काय होती? टफ होती. काय होती? डिफिकल्ट होती बेसिकली. हिचा 160 आहे म्हणजे ही शिफ्ट थोडी मीडियम होती. हिचा 170 आहे, जास्त स्कोर आला म्हणजे शिफ्ट इझी होती. म्हणजे इझी शिफ्टमध्ये तुम्हाला जास्त मार्क लागतात तेवढे पर्सेंटाईल आणण्यासाठी. डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुमचे कमी जरी मार्क आले ना तरी तेवढे पर्सेंटाईल येऊ लागतात, कारण सीईटी सेल कन्सिडर करते शिफ्ट डिफिकल्ट होती तुमची. डिफिकल्ट शिफ्टसाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागले 150 मार्क आणण्यासाठी. त्याच जागेवर तुमची शिफ्ट इझी होती, तुमच्या एवढी मेहनत नाही घ्यावी लागली जेवढी डिफिकल्ट शिफ्टवाल्यांना घ्यावी लागली. गोष्ट समजते थोडीफार? ठीक आहे, आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. 3 मित्र आहेत, सलमान, अभिषेक, विवेक. ठीक आहे, या नावांकडे जाऊ नका, है ना. 3 मित्र आहेत, या तिघांचे 160 मार्क आले बाळांनो. किती मार्क आले? 160. तिघांचा सेम स्कोर आला, पण तिघांमध्ये एकाची शिफ्ट इझी होती सलमानची, अभिषेकची मीडियम होती आणि विवेकची डिफिकल्ट होती. आता 160 मार्कांवरती अभिषेकचे 99 पर्सेंटाईल येतील बाळांनो. डिफिकल्ट वाल्या विवेकची इथं 99.50 प्लस पर्सेंटाईल येतील आणि इझी शिफ्ट वाल्या सलमानची इथं फक्त 98.50 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो. तुम्ही म्हणणार, सलमान म्हणेल की माझे फक्त 98.50, विवेकची इथं 99.50, 1 पर्सेंटाईलचा डिफरन्स. म्हणजे विवेकला इथं सीओईपी भेटणार आहे आणि मला कोणतं तरी वेगळंच कॉलेज भेटणार आहे. गोष्ट समजते? तर एवढा मोठा डिफरन्स पडून जातो बाळांनो. आणि तिघांचे मार्क किती आहेत? सेमच आहेत, 160. मग हे का झालं? कारण याची शिफ्ट इझी होती. इझी शिफ्टमध्ये 160 मार्क आणणं सोपी गोष्ट आहे ॲज कम्पेअर टू डिफिकल्ट शिफ्टमध्ये 160 मार्क आणणं. समजलंय? पर्सेंटाईलचं लॉजिक समजलं. आता आपण शिफ्टनुसार बघू की 11 तारखेची शिफ्ट काय होती, कसं काय तुमचे पर्सेंटाईल येणार आहेत. प्रत्येक शिफ्टचं बघणार आहोत आपण. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, अटेम्प्ट 1 मध्ये बाळांनो 90% प्रश्न सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आले होते. तुम्ही स्वतः इथं फीडबॅक सुद्धा व्हेरीफाई करू शकता. ठीक आहे, सर सारा का सारा पेपर क्रैश कोर्स और मॉक टेस्ट में से था 100%. फिजिक्स एंड केमिस्ट्री में भी मैक्सिमम क्वेश्चन क्रैश कोर्स और मॉक टेस्ट में से थे. ठीक आहे, हा एकच नाही बाळांनो, इथं तुम्ही सगळे फीडबॅक वाचू शकतात. कंप्लीट पेपर क्रैश कोर्स और मॉक टेस्ट में से था. ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रैश कोर्स अँड मॉक टेस्ट. इथं तुम्ही पॅरेंटचे काही फीडबॅक वाचू शकतात. ठीक आहे, पॅरेंट्स स्वतः म्हणताय की मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मध्ये आले. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, अटेम्प्ट 2 ला पण मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, तिथूनच प्रश्न काय येतात. असं आहे का सीईटी सांगून देतं? नाही, अशी काही गोष्ट नसते. सीईटी सेल ज्या सोर्सेस मधून क्वेश्चन टाकते बाळांनो, अदर सीईटीचे क्वेश्चन झाले जसं की केसी, कर्नाटका सीईटी, WBJEE, गुजरात सीईटी, CUET, अशा परीक्षांचे प्रश्न सुद्धा आपण इन्क्लूड केलेले आहेत.
बोर्डचे एमसीक्यूज, जेईएमएनचे इजी क्वेश्चन, सीईटीचे PYQs, ठीक आहे. मॅक्झिमम या सोर्सेस मधून सेम टू सेम क्वेश्चन सीईटी मध्ये येतात, म्हणून क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून सेम टू सेम क्वेश्चन येतात बाळांनो, ठीक आहे. फक्त हे या वर्षाचाच रेकॉर्ड नाही बाळांनो, तुम्ही लास्ट वर्षाचा सुद्धा बघू शकतात. 150 टोटल प्रश्न येतात पीसीएम मध्ये. 92 प्रश्न ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून होते बाळांनो. 58 प्रश्न थोड्याफार व्हॅल्यू चेंज होत्या, म्हणजे ऑलमोस्ट 90% पेपर तुमचा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून होता. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपी, विजिटिया, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसएमआयटी, सांगता अडवाल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बाळांनो, ठीक आहे. चला आता 11 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, शिफ्ट 1 तुमची इझी होती. कशी होती? इझी होती. शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती बाळांनो, ठीक आहे. आता फक्त शिफ्टची डिफिकल्टी लेवल समजा, त्यानंतर मी तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगतो. आता भरपूर विद्यार्थ्यांना काहींना सांगितलं ना इझी होती तुमची शिफ्ट, ऑफेंड होऊन जातात. असं कसं काय बोलले हे सरांना काही समजतच नाहीये, इझी कसं काय बोलले. अरे बाळांनो, मी सगळ्या शिफ्ट डिफिकल्ट सांगू का? सगळ्या शिफ्ट डिफिकल्ट सांगू? विद्यार्थ्यांना असं असतं की आमची शिफ्ट डिफिकल्ट सांगा सर, आम्ही खुश होऊन जाऊ. तिथं खुश होण्यासाठी व्हिडिओ नाही बनवत बाळांनो, रियालिटी जी आहे ना ती सांगतो, है ना. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आमची शिफ्ट डिफिकल्ट सांगा, आणि कॉमेंट्स करतात की सो फनी की सर 15 एप्रिलची शिफ्ट 2 डिफिकल्ट सांगताय, इझी सांगताय फॉर एक्झाम्पल. नाही बाळांनो, रियालिटी सांगतोय, ऍक्सेप्ट करा गोष्टींना, है ना. 13 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती, शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती बाळांनो, ठीक आहे. 15 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती, शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती, ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थी इथं ऑफेंड होतात. 15 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी कसं काय बोलून दिली सर तुम्ही? ही सगळ्यात टफ शिफ्ट होती, हिला डिफिकल्ट म्हणा. नाही बाळा, हा खूप विद्यार्थ्यांचा सर्वे केला, त्यानंतर इझी सांगतोय, है ना. कॉलेज दुनियाने सर्वे केला, शिक्षाने सर्वे केला या सगळ्या गोष्टींचा. 16 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची डिफिकल्ट होती बाळांनो, शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती. 17 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती बाळांनो, शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती. 18 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती बाळांनो, शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती. 19 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती बाळांनो, शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती. आणि 20 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती बाळांनो, शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती. आता शिफ्टची डिफिकल्टी तुम्हाला लेवल समजलेली आहे. आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल किती येतील त्यानुसार ते बघूया, ठीक आहे. जर हे आहे इझीचं बाळांनो, हे आहे मॉडरेटचं, हे डिफिकल्टचं, ठीक आहे. जर तुम्ही 180 हून जास्त स्कोर करताय बाळांनो, तुम्ही 99.8 प्लस पर्सेंटाइल स्कोर करणार, ठीक आहे. जर तुमची शिफ्ट इझी असेल तर 99.5, डिफिकल्ट असेल तर 99.9. जर तुम्ही 160 ते 180च्या दरम्यान मार्क आणताय बाळांनो, तुम्ही 99 प्लस पर्सेंटाइल स्कोर करणार मीडियम शिफ्टमध्ये. इझी शिफ्टमध्ये 98.5, डिफिकल्ट शिफ्टमध्ये 99.5. 140 ते 160 जर तुमचे मार्क आहेत तर 98 प्लस पर्सेंटाइल तुम्ही आणणार. इझी शिफ्टमध्ये तुम्ही इथं बघू शकतात, आणि डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्ही इथं बघू शकतात. 130 ते 140 असेल तर 97 प्लस पर्सेंटाइल बाळांनो. 120 ते 130 असेल तर 96 प्लस पर्सेंटाइल. इझी डिफिकल्टचं तुम्ही इथं बघू शकतात बाळांनो. इझीचा स्कोर हा डिफिकल्टचा स्कोर. 110 ते 120 मध्ये स्कोर येतो 95 प्लस पर्सेंटाइल बाळांनो. शिफ्ट इझी येतं 94 प्लस, डिफिकल्ट येतं 96 प्लस. 100 ते 110चा जर तुम्ही स्कोर आणला बाळांनो, 94 प्लस पर्सेंटाइल आणणार. शिफ्ट इझी येतं 93 प्लस, डिफिकल्ट येतं 95 प्लस. 95 ते 100 जर स्कोर आहे बाळांनो, तुम्ही 92 प्लस स्कोर करणार. शिफ्ट इझी येतं 91 प्लस, डिफिकल्ट येतं 93 ते 94च्या दरम्यान. 90 ते 95 स्कोर आणला तर 91 स्कोर करणार बाळांनो. 85 ते 90 आणला तर 87 स्कोर करणार. तुम्ही इझी आणि डिफिकल्टचं इथं बघत चला, मी मॉडरेटचं सांगतोय आता फक्त, ठीक आहे. 75 ते 85च्या दरम्यान तुम्ही स्कोर केला तर तुम्ही 72 प्लस पर्सेंटाइल स्कोर करणार. 60 ते 75च्या दरम्यान स्कोर केला तर 55 प्लस पर्सेंटाइल स्कोर करणार बाळांनो. 40 ते 60च्या दरम्यान स्कोर केला 60 प्लस पर्सेंटाइल तुम्ही इथं स्कोर करणार बाळांनो. तुम्ही इझी आणि डिफिकल्टचं इथं बघू शकतात, ठीक आहे. आता इथं तुम्ही सिम्पल डिफरंट बघू शकतात. इथं 85 स्कोर आणणाराला, इझी शिफ्टवाल्याला इथं किती स्कोर येतो, सॉरी मीडियम शिफ्टवाल्याला इथं किती स्कोर येतोय, 87 प्लस पर्सेंटाइल स्कोर येतोय. इझी शिफ्टवाल्याला इथं 86 प्लस पर्सेंटाइल येतोय, आणि इथे 89. बघा बाळांनो, 86 आणि 89 मध्ये 2 पर्सेंटाइलचा डिफरन्स पडून गेला, है ना. असा डिफरन्स पडतो तुमचा इझी मॉडरेटचा. आता ही काही रँक्स पण मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बाळांनो, तुमची किती रँक येईल, ठीक आहे. जर 99.9 पर्सेंटाइल आणले तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये 190 ते 200च्या दरम्यान तुमची रँक येऊन लागेल बाळांनो. तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये 190वी रँक खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता बाळांनो. जर तुम्ही 90च्या वरती गेले तर तुम्ही किती, 27,000 विद्यार्थ्यांच्या टॉप 27,000 विद्यार्थ्यांमध्ये येणार बाळांनो. तुम्ही हा विचार करा, आता 4 लाख विद्यार्थी बसतात बाळांनो. 4 लाख विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही 90 पर्सेंटाइल घेऊन आले ना, तरी तुम्ही टॉप 27,000 विद्यार्थ्यांमध्ये येणार आहेत. खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. बाकीचं तुम्ही इथं बघू शकता मार्क्स, रँक किती येणार आहे तुमची, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो, ठीक आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो
कोणताही विद्यार्थी 97च्या खाली येणार नाही. जर तुम्ही क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट मध्ये एनरोल्ड आहेत तर 97च्या खाली तुम्हाला यायचंच नाहीये, कारण तिथे तेच प्रश्न येणार आहेत बाळांनो सीईटी मध्ये, त्याच्या बाहेरचं काहीच नाही येणार आहे, एक प्रश्न त्याच्या बाहेरचा नसणार आहे. म्हणून 97 आपलं लास्ट लिमिट आहे बाळांनो. आपल्याला स्कोर 97च्या वरतीच पाहिजे आणि येईल. अजून सुद्धा 20 दिवस आहेत, आरामात स्कोर तेवढा येणार आहे. ठीक आहे, चला लवकरात लवकर एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.